आजच्या या आपल्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील अनाथांचे नाथ, महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचा अतिशय लाडका भाऊ म्हणून ज्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, मंचावर उपस्थित नामदार आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेब, मंचावर उपस्थित नामदार आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे माजी मंत्री मार्गदर्शक आमदार आदरणीय तानाजीराव सावंत सर, मंचावर उपस्थित राज्यसभा नूतन खासदार डॉक्टर आदरणीय ज्योतिताई वाघमारे मॅडम, उपस्थित खासदार आदरणीय धैर्यशील दादा माने, उपस्थित मार्गदर्शक आदरणीय शहाजी बापू पाटील, आदरणीय चंद्रहारजी पाटील, आदरणीय सिद्धारामजी मेहत्रे साहेब, आमदार राजाभाऊजी खरे साहेब, आदरणीय सहकारी मार्गदर्शक अमोल बापू शिंदे, साईनाथ भाऊ अभंगराव, चरणराजजी चौरे, संजय बाबा कोकाटे, शंकरांना धोंडगे, आज या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं माझे सहकारी अनिलदादा सावंत, या नगरीच्या नगराध्यक्षा, उपस्थित आपल्यासोबत प्रवेश करणारे सर्व सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्या, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील तमाम भारतनानांच्या विचारावरती प्रेम करणारे, प्रत्येक गावातील वडीलधारी प्रमुख पदाधिकारी, गावचे सरपंच, आजी माजी पदाधिकारी, प्रमुख लोक, उपस्थित प्रमुख संस्थांचे पदाधिकारी, सर्व वडीलधारी, उपस्थित मंचावर शिवसेनेचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, सर्व वडीलधारी, सर्व सन्माननीय पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो, आजच्या या पक्ष सोहळ्याच्या निमित्तानं मी आदरणीय शिंदे साहेबांचं मनापासून, अंतकरणापासून या ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी अंतकरणापासून स्वागत करतो. साहेब, 2009ला या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर देवभूमी पंढरपूर आणि संतभूमी मंगळवेढा या दोन्ही नगरीची हा मतदारसंघ झाल्यानंतर 2009, 2014, 2019ला तिन्ही वेळेला माझ्या वडिलांनी, भारतनानांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. या भागातल्या शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या, बहुजन समाजाच्या अडचणी, प्रश्न, समस्या त्या पवित्र विधान भवनामध्ये भांडण्याच्या त्या ठिकाणी भूमिका बजावली. परंतु 2020ला कोरोनाच्या त्या कठीण काळात, त्या प्रसंगी दुःखद निधन झाल्यानंतर, त्या अडचणीच्या, संकटाच्या प्रसंगी ज्यावेळी मतदारसंघावरती प्रतिकूल परिस्थिती, अडचणीची परिस्थिती, माझ्या कुटुंबावरती संकटाची, अडचणीची परिस्थिती त्या दरम्यान आली. मग झालेली पोटनिवडणूक असेल, त्यानंतर साहेब 2024ला झालेली निवडणूक असेल, पोटनिवडणुकीला साहेब 3700 मतांनी मला पराभवाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं. पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर राज्यातल्या प्रत्येक नेते मंडळींच्याकडे या मतदारसंघातल्या, तालुक्यातला प्रत्येक प्रश्न पोटतिडकीनं मांडण्याचा, त्या ठिकाणी घेऊन जाण्याची भूमिका मी मांडत होतो, बोलत होतो. परंतु तालुक्यात बऱ्याच लोकांनी सांगितलं भालके संपलेत, भालकेचं काय आहे,
पण 2024ला देखील साहेब निवडणूक लढवत असताना या भालकेचं काय आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. पण त्या प्रतिकूल परिस्थितीत साहेब डोक्यावरती कुणाचा देखील हात नसताना ती निवडणूक लढवली. आणि इथल्या मायबाप जनतेने, कारण माझ्या वडिलांच्या जाण्यानंतर माझ्या वडिलांनी जर माझ्या पाठीमागे काय सोडलं असेल, कारण वडील मुलासाठी इस्टेट प्रॉपर्टी संपत्ती सोडतो, माझ्यासाठी जी इस्टेट प्रॉपर्टी धन संपत्ती आहे ती माझी मायबाप जनता ही माझी इस्टेट प्रॉपर्टी धन संपत्ती आहे. साहेब मला 1,16,717 मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद देऊन पाठबळ देण्याची भूमिका त्या दरम्यान बजावली. 8,400 मतांनी त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. पण पराभवानं खचून न जाता लढणं त्या ठिकाणी काळाची गरज आहे. लढणं, कारण साहेब मी आपली भाषणं नेहमी त्या ठिकाणी ऐकत आलेलो आहे. रणांगणातनं त्या ठिकाणी पळ कधीच काढायचा नसतो, रणांगणातनं पळायचं नाही तर प्रत्येक रणांगणातनं पळवायचं काम त्या ठिकाणी करायची भूमिका, पार पाडायची असते भूमिका. आणि म्हणून साहेब 4 महिन्यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, कारण आपल्याला साहेब भेटायला येत असताना ज्या अनाथांच्या नाथ म्हणून ज्या महाराष्ट्रात आपण त्या ठिकाणी साहेब प्रसिद्ध आहे, गोरगरिबांना मदतीचा हात देणं, कार्यकर्त्यांना ताकद देणं, बळ देणं, कारण या पंढरपूरकरांनी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने साहेब बघितलं. आज आपण मुख्यमंत्री असताना साहेब पंढरपूरकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बघत होता. आषाढी वारीला साहेब इतिहासात अनेक मुख्यमंत्री साहेब आले, पण आपण एकमेव असे मुख्यमंत्री आहात की आषाढी वारीच्या नियोजनासाठी अगोदर 2-2 दिवस त्या ठिकाणी, मग वाकडीपासून तो मंदिर परिसराचा प्रत्येक भाग ना भाग फिरून, मग पाण्याची परिस्थिती त्या ठिकाणी वारकऱ्यांना आहे का, पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, त्याला सावली आहे का, त्याला कुठली गैरसोय आहे का, मुतारीची सोय आहे का, ही प्रत्येक गोष्ट बघणारा मुख्यमंत्री पंढरपूरकरांनी आणि महाराष्ट्राने, उभ्या महाराष्ट्राने साहेब पहिल्यांदा पंढरपूरच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी बघितला. आणि ती भूमिका पंढरपूरकरांनी त्या ठिकाणी अनुभवली आहे, बघितली आहे. आणि म्हणून 4 महिन्यापूर्वी साहेब निवडणुकीला सामोरं जात असताना ही आपली त्या ठिकाणी परवानगी घेऊन आपण सांगितलं, जा लढ, तुझ्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे म्हणून सांगितल्यानंतर मी इथल्या सगळ्या सहकार्यांना, कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आपण त्या ठिकाणी सक्षमतेने ही नगरपालिकेची निवडणूक लढवायची. आणि साहेब निवडणूक लढवत असताना आज जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे साहेब, आमच्या विरोधात लढत असताना आमदार असतील, राज्याचा त्या ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री गणपती मंडळाला आरतीला फिराव तसं साहेब गल्ली गल्ली बोळाबोळाने त्या ठिकाणी फिरत होता. या जिल्ह्यानं प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक त्या ठिकाणी नगरपालिकेला बघितलंय, येऊन त्या ठिकाणी चौकात त्या ठिकाणी सांगत होता. माझ्या पत्नीला प्रश्न विचारत होता, मला विचारत होता की भालकेजी तुम्ही निवडून आल्यानंतर निधी कुठून आणणार आहे, तुम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी निधीला माझ्याकडे यावं लागणार आहे. पण मी त्यांना ठामपणे त्यावेळी सांगितलं होतं, भारत नाना भालकेंच्या तालमीत तयार झालेलो होतं आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ते आहे, निधी कुठून आणणार आहे, अरे निधी देणारा हा माणूस आहे इथं बघ येऊन. आणि म्हणून निधी कुठून देणार आहे हा जो त्या ठिकाणी आविर्भाव आहे, गर्वाचा जो त्या ठिकाणी उन्माद आहे बंधूनो, पांडुरंगाच्या नगरीत ज्या ठिकाणी साधू संतांनी आपल्याला शिकवण दिली आहे त्या ठिकाणी अतिगर्वाचं जे त्या ठिकाणी जो चढलेला आहे ना, आज जिल्ह्यात प्रत्येक भागात गेल्यानंतर अशा पद्धतीची वर्तणूक, वागणूक त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात राजकारणात, समाजकारणात दिली जाते. अरे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना कधी पक्ष, पार्टी, जात पात, गट तट कधीच बघून त्या ठिकाणी निधीच्या बाबतीत कधी त्या ठिकाणी दिलं नाही. आणि म्हणून ती भूमिका बजावत असताना या गोष्टी त्या ठिकाणी जाणून बुजून काही अडचणी आणण्याचं, गुन्हे देखील दाखल करण्याची भूमिका त्या दरम्यान काही गोष्टी साहेब आमच्यावरती त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि म्हणून या 3-4 महिन्याच्या कालावधीत साहेब आम्ही ज्या ज्यावेळी आपल्याला भेटलो त्यावेळी निधीच्या माध्यमातून, मग आदरणीय
तानाजी सावंत सर असतील यांच्या माध्यमातून मी आपल्याला त्या ठिकाणी भेटलो की पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून साहेब नगराध्यक्ष आणि सर्व सन्माननीय नगरसेवक या ठिकाणी मंचावर आहेत. नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी साहेब विशिष्ट त्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून 50 कोटीच्या निधीची साहेब त्या ठिकाणी आपल्याला मागणी त्या दरम्यान केलेली आहे. पंढरपूर शहराच्या विकास आराखड्यातल्या रस्ते विकसित करण्यासाठीची साहेब आम्ही त्या ठिकाणी 100 कोटीची मागणी आपल्याकडे केलेली आहे साहेब. यशवंतराव चव्हाण तलाव त्या ठिकाणी परिसर विकासासाठीची 30 कोटीची आपल्याकडे निधीची मागणी केलेली आहे. वैशिष्ट्यपूर्ण निधीच्या संदर्भात साहेब कार्तिक वारी, आषाढी वारी आणि इतर त्या ठिकाणी ज्या वाऱ्यांच्यासाठी जो निधी दिला जातोय तो निधी वारी त्या ठिकाणी आषाढी वारीच्या 10-15 दिवस आधी दिला जातो. पाऊस काळात त्या ठिकाणी कामं झाल्यानंतर काही कामं त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची किंवा पाऊस काळात होतात, त्यामुळे चुकीची त्या ठिकाणी कामं होऊ नये म्हणून जर आत्ता आम्हाला त्या ठिकाणी दिली तर ती चांगल्या पद्धतीची कामं होण्यासाठी साहेब आम्हाला त्या ठिकाणी ताबडतोब आपल्याला निधी त्या ठिकाणी द्यावा. GFRP जे शॉकप्रूफ पोल साहेब आम्ही त्या ठिकाणी आपल्याकडे मागणी केली की जेणेकरून शॉकप्रूफ पोल जे विजेचे त्या ठिकाणी शॉक लागून इथं जवळजवळ 25-30 लाख आषाढी त्या ठिकाणी जी यात्रा आषाढीच्या वेळी भरते त्यावेळी कुणालाही इथल्या वारकरी येणाऱ्या महाराष्ट्रातल्या येणाऱ्या वारकऱ्यांना शॉक लागणं त्या ठिकाणी दुर्घटना होऊ नये म्हणून त्या दरम्यानची त्या निधीची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. पंढरपूर शहरामध्ये साहेब त्या ठिकाणी अद्ययावत असं क्रीडा संकुलाचं त्या दरम्यान मागणीचं आपल्याकडे ती मागणी केलेली आहे. आणि दुसरं जे संतांची नगरी म्हणून मंगळवेढ्यामध्ये साहेब जी प्रसिद्ध आहे त्या नगरीमध्ये 24 गावच्या उपसा सिंचन बाबतीतला योजना आहे. आणि जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या स्मारकासाठीचा वर्षानुवर्ष साहेब महात्मा बसवेश्वराच्या स्मारकाच्या बाबतीतला निधी ज्या महात्मा बसवेश्वराने 13 वर्षाचं वास्तव कर्मभूमी म्हणून मंगळवेढ्याच्या नगरीमधून जगाला त्या ठिकाणी समानतेची त्या ठिकाणी संदेश दिला, त्याचं त्या ठिकाणी कुडल संगमच्या धर्तीवरती आपल्या मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी स्मारक व्हावं यासाठी साहेब त्या ठिकाणी स्मारकाच्या निधीच्या बाबतीत आणि संत चोखामेळा स्मारकाच्या निधीच्या बाबतीत त्या ठिकाणी निधी मिळावा ही विनंती आपल्या माध्यमातून करतो. आणि सन्माननीय आदरणीय आरोग्यमंत्री साहेबांना देखील एक विनंती या दरम्यान करणार आहे की कॉटेजला 200 बेडचं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी घोषणा झालेली आहे त्या बाबतीत करून जे वाकरी पालखी तळावरती त्या ठिकाणी ते ट्रामा केअर सेंटर साहेब आपण आषाढीच्या वेळी त्या ठिकाणी येऊन पाहणी करून देखील त्या ठिकाणी गेला होता, ते देखील करावं ही मागणीच या दरम्यान करतो. एवढंच विनंती या निमित्तानं करतो. आणि मी पुनश्च एकदा आदरणीय साहेबांचं अंतःकरणपूर्वक मी आभार या दरम्यान व्यक्त करतो. आणि साहेब आपण जो आमच्यावरती विश्वास दाखवलाय या पक्षामध्ये भविष्य काळात आदरणीय बापूंनी सांगितलेल्या पद्धतीनं या पक्षवाढीच्यासाठी भविष्य काळात आपल्या विचारानं जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून देण्यासाठी आम्ही भविष्य काळात आपल्या सोबत त्या ठिकाणी ताकदीनं लढून त्या ठिकाणी आपल्या सोबत राहू एवढंच या निमित्तानं अभिवचन देतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.